लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता, तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार आणि शिंदे उपस्थित राहणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर चर्चा होणार। परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांना मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप, तर पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, तर 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांची ही नाराजी। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी, नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून बीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीनं आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे, अजितदादा आणि सुळे भेटणार होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती। सूत्रांची माहिती, विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातनं अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता। सूत्रांची माहिती, तर उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्र पक्ष म्हणून चर्चा करावी लागेल। संजय राऊतांची लवचिक भूमिका। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा, मदास दानवेंचा गंभीर आरोप। सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, दानवेंचा सरकारला सवाल। विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या, चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईलच। सौर कृषी योजनेमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर। आरएसएसवरील आरोप प्रकरणामध्ये राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार, तर ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त। मंत्री दादा भुसेंकडून संजय राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे, 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून राऊतांची माफी, तर भाजपात गेलेल्या अद्वै हिरेंवर खापर फोडलं। सरपंच प्रशासक म्हणून कारभार पाहणार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच निर्णय लागू राहणार। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला। 1 मार्चपासून हा जलप्रवास सुखकर होणार। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाल्यानं कोकणवासियांना मोठा दिलासा। एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा, तर राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध। राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत वेतन जमा होणार। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवस तापमानात वाढ होणार। हवामान खात्याचा अंदाज, तामिळनाडूपासून केरळपर्यंत सतर्कतेचा येलो अलर्ट। पुणे रेल्वे स्थानकावर 4 वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना। मुलीचे आईवडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं, 1 आरोपी या प्रकरणात अटकेत। बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक। मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातनं संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।